हाय फ्रेंड्स, दीपाली सचिन ब्लॉगर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आमची पिऊ मस्त मागून बघा हाय वगैरे करते. आणि पिऊचा आमच्या उद्या बघा मस्त स्वातंत्र्य दिन आहे तिचा. आणि याच्या आधी ज्युनियर के जीला पण होता तिचा, त्यावेळेस काय कधी गेली नाही ती. आता उद्या मस्त तिचा पहिला स्वातंत्र्य दिनाला उद्या जाणार आहे बघा. ती मस्त खूप जास्त खुश आहे. मिल्स खाते बघा ती सध्या चक्र. आणि मी आता संध्याकाळचे वाजलेत 6:15 झालेत आता. आणि मस्त आज आम्ही पावभाजीचा बेत केला. श्रावण महिना चालू झाला आहे आता कालपासूनच. म्हटलं चला आज मस्त आपण पावभाजी बनवूयात. आता काही नॉनव्हेज वगैरे तर काही खाण्याकडे बनलत नाही आता. किंवा एवढ्या महिन्यात पूर्ण मस्त छान छान अशा भाज्या बनवायच्या. तर चला आता मी पावभाजी बनवते, तुम्हाला मी दाखवते पावभाजी मी कशी काय बनवते ते. चला माझी रेसिपी आपण बघूयात. तर बघा याच्यामध्ये मी सगळ्या भाज्या टाकल्यात. 3-4 हिरव्या मिरच्या पण टाकल्या थोडं तिखट येण्यासाठी. बाकी ढोबळी मिरची, बटाटा वगैरे टाकलेत, मोठे बटाटे टाकलेत, टोमॅटो याच्यामध्येच टाकले डायरेक्ट, आणि गाजर टाकले, मस्तपैकी फ्लॉवर वगैरे टाकलेला आहे. अशा सगळ्या भाज्या मी ह्याच्यात टाकून घेतल्यात. आणि हे बघा मी डेअरीतून डायरेक्ट प्रिझर्व केलेले मटर आणलेत, तर ते पण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे, ते राहिले टाकायचे. आणि इकडे मस्त मी छोटंसं बटर आणले एक पावभाजीसाठी. आणि छान असं हे पावभाजी मसाला वगैरे घेऊन आलेले बघा. हा मसाला आहे बघा. तर बघा छान असा मटर पण टाकलेला आहे. आणि कुकर बघा इथं ठेवलं आहे आता मी गॅसवर. तर आता कुकरचं मी झाकण लावून घेते. मस्त ह्याच्या शिट्ट्या करून घेऊयात आपण. ते बघा मी आता मस्त तिकडे भाजी बनवत होते. आणि हे बघा दोघांचं काय चाललं इकडं, अभ्यास घेत आहेत आज. हाय बाई झालं आता. चला अभ्यास करून घे. काय करते सांग बरं जरा तू पटापटा. आता टेबल कोणता लिहिते तू? 41चा टेबल लिहिते ना. हे बघा आमची पिऊ अशी मस्त 100पर्यंत, तिला काय सांगावं लागत नाही. ह्यांनी तिच्या पप्पाने पूर्ण तिच्याकडून सगळं म्हणून घेतलेलं आहे, पाठ करून घेतलं, त्याच्यामुळे ती पूर्ण टेबल सगळं 100पर्यंत बोलते. तिला आता मराठीतले 1-2 शिकवत आहेत. हिचं उलटं झालं आहे, इंग्लिशमध्ये तिला सगळं परफेक्ट जमतं, मराठीत जरा थोडंसं कच्चं राहतं आहे. ते पण तिच्याकडून ते घेतात शिकवून. मला वेळ असला मी घेते, कधी पिवडीच्या पप्पांना टाईम असला अभ्यासाला तर ते पण करून घेतात. आज आता मी पण लवकर आले होते क्लासवरून, आणि ते पण संध्याकाळी आज घरीच होते. मग ते बोलले तू कर भाजी, कारण मला परत टायपिंगचा क्लास पण आहे आता संध्याकाळी परत. त्यामुळे मग ते बोलले मी तोपर्यंत तिचा अभ्यास करून घेतो. रोज तिच्यापाशी अशा बसून मस्त तिचा अभ्यास घेतात. आणि ती पण करते. ती माझ्याकडून जेवढं करत नाही तेवढं तिच्या पप्पांकडून छान करते. दे तुला अभ्यास कोणाबर करायला आवडतं, पप्पावर का माझ्यावर? पप्पावरच आवडतो बघा तिला. बघ असं लिहायचं पाय, असं तू कसं लिहिते बघ, असं बघ असं लिहायचं, असं त्याला की पडायचं, असं यायचं ना, असं करायचं ना, असं करायचं नाही, असं करायचं, असं करायचं, त्याला मागं ओढायचं. हा यस काढायचं, त्याला मागं ओढायचं. तिला मस्त शॉर्टकटमध्ये ट्रिक देऊन शिकवतात चांगले, फाय कसं काढायचं. चला हे दोघांचं हे चालू आहे, करतात तिचा घेतात अभ्यास. तोपर्यंत बघा मी इकडे मस्त आता कांदा वगैरे चिरून ठेवलेला आहे भाजीसाठी मस्त. आणि इकडे बघा माझा कुकर पूर्ण मस्त शिट्ट्या झाल्यात. गरम होता म्हणून मी काही शिट्टी काढली नाही, थंड होऊन दिला तर शिट्टी थंड झाला आहे. चला आता मी पटकन भाजी बनवायला घेते. कुकरमधली आता भाजी मस्त काढून घेतली मी, छान अशी शिजली. तर सगळी पूर्ण मॅश करून घेते मी आता. बघा हे माझ्याकडे मॅशर आहे माझं, तर त्यांनी आता पटकन आपण छान मस्त मॅश करून घेऊयात. मॅशरने चांगलं बारीक होतं बघा. मी हा खूप दिवसाचा माझा मॅशर आहे. आणि मी पावभाजी वगैरे असली की मी ह्यानीच करते. छान असं पटपट बारीक होऊन जातं चांगलं. खूप असं नुसतं थोडा जोर दिला, प्रेस केलं की बारीक होते, पूर्ण चांगलं बारीक बारीक होते. त्याला आता मी पटपट बारीक करून घेते, कारण उशीर होत आला आहे आता. मला पण क्लासचा टायमिंग झाला आहे माझा, जायचं आहे मला पण. पटपट करून घेऊया आता आपण. आता बघा आता पिवडीच्या आजी पण आल्यात. त्यांनी बघा वांगे आणल्यात, मस्त पाव घेऊन आल्यात पावभाजीवर. सचिन बघा तिकडं काम चालू आहे त्यांचं. मी मॅश केलं, मला म्हणले हा सगळे करता, आज एक दिवस घरात आहे म्हणून थोडं मदत करता. काय पण नका सांगा, भांडी कधी साफ करता? आणि आता ही दिलं मला हे बनवायला, नाही हो करतो काय सर्व सगळे काही कामं करत नाहीत तुम्ही. त्यांना फक्त ते म्हणले की दे मी करतो म्हणले. म्हणलं चला मी कांदा भाजायला जाते म्हणलं, तोपर्यंत थोडा कांदा तेलात. ओ गप्पा की बघा तिथं तसाच आहे किचनवर दिसतोय मला इथूनच. आता मला जायचं कांदा कुकर बाजूला करायचं आणि मस्त कांदा फ्राय करायला ठेवायचं. तोपर्यंत ह्यांचं मॅश होतं. मी केलं मॅश,
त्यांना म्हणलं जरा अजून थोडं कुठं बारीक राहिलं असेल मटर वगैरे काय गाजर काय तर म्हणलं जरा चांगलं करा थोडंसं बसलाय तर मग ते म्हणले मी करतो कारण माझा पण टाईम झालाय. आत्या आल्यात मस्त त्यांनी कांदे वांगे आणले दूध आणले बघा तिकडे दूध पण आहे आणि इकडं पाव आणलेत. आता किती आणलेत पाव तुम्ही? 5 लादी आणल्यात बघा. आम्हाला एवढं खूप होतं त्यातल्या पण उरतील. झालं का नाही का अभ्यास तुझा? 70 चालू आहे. उरक उरक लवकर 70. शंभू ए शंभू काय चाललंय तुझं? पाव खातोय काय तू? बघा आमचा शंभू बघा कसा पाव खायला लागलाय. तो एकतर त्याच्या दीदीला त्या टेबलवर जरा पण स्टडी टेबलवर अभ्यास करून देत नाही. आज जरा कसं तरी ते खायला लागलाय नादी लागलाय म्हणून देतो नाही तर त्याला पाहिजे असं त्याला पाहिजे असतं स्टडी टेबल. तिला तर देतच नाही कधी करायला स्टडी. थोडंसं चिर पाडली आमच्या शंभूने त्या टेबलला. चल अभ्यास कर तिथे पास कर आता. चल पटपट अभ्यास कर. झालं काय हो तुमचं सगळं? अजून खूप करायचं आहे. हे बघा सचिन आज माझी जरा चेष्टा करायला लागलेत. ते काय ऐकत नाहीत माझं. त्यांचं चालू मुद्दाम करतात ते असं मला. तसं आहे सगळ्यांना माहिती ते काय मला काम करू लागत नाहीत. अगं त्यांच्या मूडवर असतं सगळं. की मी सगळी कामं करून द्यावी लागतो तिला मदत करतो. सगळे नाही करता काय कायच करतो वगैरे नका हे पण करू. तुझ्या इकडे बघा पातेलं ठेवलंय मी आता पावभाजी बनवायला. तेल घेतलंय आणि कांदा घेतलाय. चला आपण आता बनवायला स्टार्ट करूयात. बघा मस्त मी कांदा टाकलाय बघा याच्यामध्ये. आता तेलात कांदा आणि थोडीशी कढीपत्त्याची पानं पण टाकल्यात बारीक बारीक करून. आणि बघा मस्त असं बटर टाकायचं आता थोडं. म्हटलं बटर टाकलं जरा टेस्ट छान येते बटरनी. बघा हो तूप नाही टाकलं मी. ते टाकतात काय हा काय मी तीच म्हणते काही जण तूप टाकतात पण मी नको म्हणलं तूप टाकाय बटर टाकलंय तुपाच्या ऐवजी. बघा आता थोडंसं हळद टाकले. हळद आता मिक्स करून घेते चांगली आणि बाकीचे पण मसाले सगळे टाकते कारण आता कांदा जरा बऱ्यापैकी चांगला थोडासा लालसर झालेला आहे. ब्राउनिश कलर आलेला आहे त्याला. तर चला आता मी सगळे मसाले टाकून घेते पटपट. बघा सगळे मसाले टाकलेत मी ह्याच्यामध्ये. पावभाजी मसाला टाकलाय आणि थोडंसं हे टाकलेलं आहे आपलं घरात तिखट थोडं टाकले तिखट होण्यासाठी आणि बाकी मिरची पावडर टाकलेली आणि धना पावडर टाकलेली. बाकी काही जास्त मसाले मी टाकले नाही त्याच्यामध्ये. बघा चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पूर्ण सगळं मॅश केलेलं पूर्ण मस्त टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता पटकन कारण चांगलं परतून निघालेलं आहे. चांगलं मसाल्याचा वास खूप छान मस्त यायला लागला आहे फ्लेवर. त्याला पटकन टाकून घेते मी आता. तर बघा मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकलं आहे सगळं भाजी वगैरे. जरा उकळी आली की मग तरीवरती येईल जरा लालसर. तर थोडं उकळी येऊस तर मी जरा वाट बघते मग तुम्हाला मी दाखवते मी माझी भाजी पूर्ण कशी बनली काय ते. बघा माझी फायनली मस्त अशी भाजी बनवून रेडी झालेली आहे. खूप छान मस्त तिचा वास येतोय. मस्त छान चव पण छानच असणार आहे भाजीची. तर चला आता 7:30 वाजलेत. मला पटकन आवरून सगळं क्लासला जायचं आहे. आपण आल्या क्लासवरून येते मी आता क्लासला जाते. क्लासवरून आल्यानंतर आपण भाजीची टेस्ट बघूयात घरातले काय बोलतात ते. तर चला आता मी जाते क्लासला. तर बघा फ्रेंड्स मी आता घरी आले. आता 9:30 वाजलेत. बघा मी झेंडा घेऊन आले आणि हे मस्त घेऊन आले बघा पिऊला उद्या शाळेत लावण्यासाठी. आणि आज त्यांनी तिला हे बँड आणले त्यांनी हँडबँड आणि बांगड्या पण आणल्यात. इकडे बघा शंभू आमच्या इकडे घेऊन गेला बेल्ट लावलाय बघा पिऊनी त्याला. शंभू ए शंभू काय दाखव दाखव मला दाखव मला. यो थांब मी बेल्ट काढू आपण. हा थांब बेल्ट लावायचं तुला काय बघा आमच्या शंभूला बघा कसं बेल्ट घातलाय पिऊनी त्याच्या दिदीनी. तिच्यासाठी हा झेंडा आणलाय. हा शंभूला झेंडा आहे खरं तर. दोघाला पण आणलाय मी आणि हा बेल्ट तिच्यासाठी आणलाय बघा. ह्यानेच लावून बसलाय. काय करतो तू काय करतो? झेंडा फाडायचा नसतो झेंडा. काय नीट पकड त्याला. बघा पिऊनी तर लगेच लावलं पण. उद्या सकाळी लावा बिवायला सगळं. चला आता जेवायला बसू आपण. काढून ठेवा ते सगळं. घे त्याच्याकून पण घे. हे बघा मी इकडे मस्त असे पाव गरम करते सगळ्यांसाठी. आणि बघा इकडे सगळेजण जेवायला बसलेत. काय कशी झाली भाजी? छान झाली का? तिथे खाल्लं का नाही तू अजून? खा आवर सांग मला कसं झाली. चांगलं केलं की नाही मी?
बसले सगळे जेवायला. थोडेसे पाव राहिलेत फक्त गरम करायचे. एवढे झाले की आम्ही पण सगळे जेवायला बसणार आहेत. मीच राहिले, मी पण बसणार आहे जेवायला. पटपट गरम करून घेते आता. तर बघा आता सगळेजण बसलेत बघा जेवायला. जेवतात सगळेजण. मी पण जेवायला बसले बघा. मस्त पावभाजी, मस्त कांदा टाकलाय वरून त्याच्यात आणि छान बटर लावून पाव गरम केलेत. छान झाली ना हो. तिखट पण लागते वाटतं. तर चला आता आम्ही सगळेजण जेवायला बसतो आता.